बरं, या 6व्या अध्यायामध्ये सुरुवात अशी केली ज्ञानोबरायांनी. मला रेकॉर्डिंग लावली. गुरुवार दिनांक किती? गुरुवार दिनांक 13. गुरुवार दिनांक 12/6/2025. ज्ञानेश्वर महाराजांनी 9वा अध्याय आपल्याला 6व्या अध्यायावर PhD करायची, कळलं का? आता होत आली तुमची सगळ्यांची, तरी पण अजून पुन्हा एकदा उजळली. पहिलीच ओवी ज्ञानोबरायांनी या ठिकाणी घातलेली आहे. गुरुवार दिनांक 12/6/2025. सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायण, तेथ अवचेत पावणे पाचलो आम्ही. ही पहिली ओवी, म्हणजे दुसरी ओवी, पण ती मी पहिली ओवी. अगोदर लक्षात घ्या, आपल्या मागे प्रकार लक्षात घ्या. अगोदर या अध्यायाची भूमिका ज्ञानोबरायांनी मांडलेली. काय भूमिका आहे की काही नाही, मी सहज रस्त्याने जात होतो. आपण म्हणतो सहज रस्त्याने आम्ही चाललो होतो, तेवढ्यात आम्हाला हेमंतबाईंची भेट झाली. तेव्हा कुलकर्णीताई भेट, कोणी XY कळलं. अरे जास्त झालं मला, ठीक आहे. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायाची काळजी घेतली. काय काळजी घेतली की तो ब्रह्मरस लोकांना द्यायचा. एवढं मोठं आहे. ब्रह्मरस राहतो कुठे सांगा? पण उत्तर देतात, म्हणजे सगळ्यांना समजले. ब्रह्मरस राहतो कुठे? ब्रह्माजवळ. त्याला पाहायचंय, त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अगोदर काळजी घेतली. सहज आलो म्हणजे मी या इकडे फिरत आणि सहज ब्रह्मरस आलो फिरत, पण समोर बघतो तो काय? ब्रह्मरसाचं पारणं झालं. घ्या म्हणजे पंगत, मी सहज चाललो होतो, पंगत आहे पडलेली, पण आहे कोणती? ब्रह्मरस नाही, नेहमी कुठली असते? बुंदीचे लाडू. एखादा मनुष्य असतो विचार, तुम्हाला रोजच बुंदीचे लाडू मिळत आहे, ते आपल्याला त्याचं काय वाटत नाही, पण बुंदीचे लाडू आहेत. मग म्हणे बसलोच पंक्तीला, मुक्त पंगत होती, बसलो. आता पंढरपूरला जाणारे वारकरी म्हणा किंवा आपले सगळे बंधू भगिनी जे आहेत, कुठेही पंगत असते आणि त्यांना यथेच्छ भगवान लोक देते, अर्पण करतात. तसं आहे. गेलो तर त्यांच्या पंक्तीला कोणी जाऊन बसलो, ते म्हणणार आहेत का कोण बाबा, पत्ता सांग, नाव सांग, कुठे राहतो ते असं म्हणणार आहेत का? नाही. तसं ज्ञानेश्वर माऊली सांगतात की सहज गेलो, चालता तिथं ब्रह्मरसाचं पारणं चाललंय आणि मी तिथं गेलो म्हणून तिथं विसावलो, थोडा वेळ थांबलो. केले अर्जुना लागी नारायणी, की अवसरे पाहुणे पातलो. खरं तर ज्ञानोबराय हेच कृष्ण आहेच, लक्षात येऊ दे. लक्षात ज्ञानेश्वरी वाचताना ती भूमिका लक्षात आली. हा कृष्ण आहे ना, कृष्ण हा फार खोडकर आहे आणि ही नॉटी खोडकर आहे. तो कोणाची कुठं खोडी करेल, साधने सुद्धा तुम्ही लक्षात घ्या, खोडी आहे त्याच्यामध्ये. तेव्हा खोडकर हा जो कृष्ण आहे, त्यानेच पुन्हा अवतार घेतला ज्ञानेश्वरांचा आणि जनतेसाठी ज्ञान जरा गंभीर झाले स्वीकार की गीता ही माझी संस्कृत आहे पूर्ण, आणि या साध्या गोळ्या कुठल्याच माणसाला कोणत्याच प्रांतात नाही. साध्या गोळ्या म्हणजे आता तुम्हाला सांगू का की गीता ही सगळ्या ठिकाणी पिकत नाही. एकदा कुरुक्षेत्रावर पिकली तर तिकडं फारसं कोणी घेतलं नाही, संतांनी घेतलं, पण आपल्यासारख्या सामान्य लोकांनी कोणी घेतलं नाही. म्हणून कृष्णाला परत एकदा अवतार महाराष्ट्रात, कारण महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे आणि विद्वानांची भूमी आहे आणि संत प्रवृत्तीची भूमी आहे. हे त्यांना कळलं. ज्ञानाची आवड असणारी ही भूमी आहे महाराष्ट्र. म्हणून महाराष्ट्रात संत अधिक आहे, देव कमी, संत. उत्तर भारतात देव जास्त, देव जास्त, देवभूमी आहे.
आपली संत भूमी. आम्ही हिमालयात गेलो त्या मस्त बोर्ड असं वाचून इतकं बरं वाटलं. देवभूमी में आपला आपका स्वागत हो. इतकं गोड वाटलं तेव्हा की देवभूमीत आपण आलो असं वाटतं. आणि खरंच आहे, हिमालयात वर गेला, हिमालय हा ईश्वरच आहे साक्षात, कळलं. तेव्हा ज्ञानोबा इतक्या सहज भावनेने हे लिहितात की बाबा सहज होतं. ब्रह्मरसाचं पारणं चाललं होतं, तितक्यात आम्ही अवसरे पातलो पाहुणे आलो. आम्ही तितक्यात गेलो आणि अगदी पारणं संपणार तितक्यात आम्ही गेलो आणि आम्हाला ब्रह्मरस चाखायला मिळाला. लाडू संपलेच होते, तितक्यात मी जाऊन बसलो आणि मला लाडूची पंगत मिळाली. काही पण सहज मिळाली. असं ब्रह्मज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सहजरित्या वाटले. आमचे श्रोते याला त्याला बदत नाही. 6व्या अध्यायाला ते बदलतात. 6वा अध्याय म्हटलं की हजेरी लागली. बरोबर आहे. मग असं पारणं चाललं होतं ब्रह्मरसाचं. ब्रह्मदेव ब्रह्मरस वाटत होते. तेव्हा आम्ही तिथे गेलो. अवसरी पाहुणे पात्र, अगदी अचानक गेलो आणि ब्रह्मरस काय झाला, आम्ही पोटभर घेतला तिथे. कैसी दैवाची आगळीक झाली. कसं आमचं दैव आहे पहा. तसं ब्रह्मज्ञान जिथे चाललं असेल ना, तिथं मुद्दाम यावंच. लोक कमी येतात, हा भाग वेगळा, यावं बघा. पण ब्रह्मज्ञान कुठेही मिळत नाही. किती रुपये विकत द्या, कोणालाही द्या, पंतप्रधानांना जाऊन जरी भेटलं तरी ते ब्रह्मज्ञान नाही तुम्हाला. ब्रह्मज्ञान हे ब्रह्मवेत्त्याजवळ राहतं फक्त, कळलं. म्हणून ब्रह्मवेत्ता कोण आहे तो जर सांगतोय तेव्हा आपण जाऊन बसलं पाहिजे. हे मुख्य त्यातला असं ज्ञानोबा सुद्धा म्हणतात की निवृत्तीनाथ बसले ब्रह्मज्ञान, तुम्ही अवसरे पाहुणे पातळू. आणि तिथं काय होतं, कैसी दैवाची आगळीक जाणी. दैवाची आगळीक आहे माझ्या स्वतःच्या. का बरं, इतकं दैव फळाला आलं की तान्ह्या मुलाला जसं जेवण जात नाही, तान्ह्या मुलाला भात एवढा कोंबला जाईल का, नाही. त्याला कसं आई घालते, छोटा चमचा, छोटी वाटी, पहिल्यांदा दूध पाजताना नाही का, असं हळू 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 त्याचा आहार वाढतो. तसं ते आहे. ज्ञानोबा सांगतात, जैसे तहानेल्या तोयचे वेळी. इथे असं ज्ञान सांगितलं जातं की ज्ञानेश्वरीमध्ये असं ज्ञान आहे की तहानेल्या या तोयची सेवी. तहान खूप लागली, तुम्ही श्रीखंड दिलं, काय उपयोग. तुम्ही बासुंदी दिली, नाही म्हणले पाण्यासारखेच आहे की बासुंदी पातळ, प्या बासुंदी. पण पाण्याची जी तहान आहे, ज्या त्या वस्तूची तहान जी ती वस्तू मिळाल्यावरच भागते, हे लक्षात घ्या. अगदी संसारात सुद्धा. म्हणून ज्याला या ज्ञानाची तहान लागली, तर ज्ञानोबा म्हणाले की अगदी आम्ही पाहुणे म्हणून गेलो आणि तहान्या मुलाला जसं पाणी त्या हळूहळू आई घालते थेंब थेंब, तसं आम्हाला ज्ञान मिळालं. ज्ञानाचं पारणं आम्हाला तिथं असं मिळालं. फार ताणलेली आहे तोयची. वास्तविक आमचा काही अधिकार नाही माऊलीचा. माऊलीने असं म्हणलं संपलं कसं. माझा काही अधिकार नाही, पण ते चवी करून पाहिले तेव्हा अमृत आहे. तिथं गेलो, निवृत्तीनाथ ब्रह्मज्ञान सांगत होते. तिथं गेलो आणि त्या ब्रह्मज्ञानाची जेव्हा चव चाकली, म्हणजे थोडंसं ऐकलं, तर ते अमृत निघालं. अमृत निघालं. रस कसला, अमृत निघालं, असं आहे. म्हणून तत्ववेत्ता जो असतो, आणि कसा म्हणायचा जर मला, तत्ववेत्ता प्लस भक्ती आली पाहिजे. भक्ती प्रेमावेळ ज्ञान नको देव. नुसतं ज्ञान उपयोगाचं नाही. ज्ञानी मनुष्य पुढे पुढे कोरडा पडत जातो, त्याला काहीच कळत नाही. पण भक्ती आणि ज्ञान हे जर एकत्र असतील तर मनुष्य रसिक होत जातो, जिव्हाळात आहे, आणि श्रोत्यांना द्यायला तो तयार असतो, होतो तयार. तैसे तुम्हा आम्हा लागले, या आडमोठी तत्व पावले. ही गीता किती अवघड आहे बाबा.
तरी तुम्हाला आणि मला ज्ञानोबा सांगतात असं झालं की इथे गीता म्हणजे ऐकायला मिळणार आहे, ह्याच्यामुळं आडमुठं तत्व आपल्याला इथंच पावलं. खूप अवघड आहे गीता. करणाऱ्यांना न करणाऱ्यांना अवघडच आहे, पण करणारे आणि गुरुकृपेचे लोक जिथे असतात त्यांना गीता सुद्धा कशी आहे, सोपी आहे. तुम्हाला माहित नाही ते अजून पुढे किती अवघड इंजेक्शन देणार. गुरुकृपेत आलं तर कळतं बरोबर. तसं नाही कळत. तैसे तुम्हा आम्हाला आले जाणमुठी तत्व पावले, तो धृतराष्ट्र म्हणत रे हे नको सोत होते. संजय सांगायला लागलाय. इथं किती श्रोते आहेत, किती आहेत? एक धृतराष्ट्र आहे, दुसरा संजय आहे, तिसरा अर्जुन आहे, बरोबर. 3 श्रोते ॲट ए टाइम गीता ऐकतायत तिथं. म्हणजे युद्धावरची गीता 3 श्रोते ऐकत. पहिला अर्जुन, दुसरा धृतराष्ट्र, तिसरा संजय. दुसरा संजय, तिसरा धृतराष्ट्राला काय आवड नव्हती, मग कानावरून तो जात होतो. त्या पुण्याने त्यांचं काय झालं मला माहिती अजून आपल्याला कळलं नाही. धृतराष्ट्राचं काय नसेल, कारण त्यांनी सांगितलं ह्या बाकीच्या गोष्टी मला सांगूच नकोस, माझ्या मुलांचं काय झालं ते सांग. म्हणजे फक्त माहीतच मिळेल. धृतराष्ट्राची इथं नियुक्ती आहे. अशी काही माणसं आपल्या जवळपास पण असतात. काय ठेवले तिथं, म्हणजे इथे जाऊन आपण जरा तुळशीबागेत जाऊन येऊ, चक्कर मारू, एखादा मला गजरा घ्या, तिथं काय ठेवले सारखं असं म्हणणारे पण आहे. जे आडमुठी तत्व पाव त्यांचं हे आड आहे, आडमुठी तत्व आहे, आडमुठं, कळलं. पण ते ज्ञानोबा म्हणतात मी आल्यामुळं मला आवडलं, मला समजलं. तया संजया येणे बोले रायाचे हृदय चोजवले, ते अवसरी घेतले आहे कुमाराने. धृतराष्ट्राला सांगून झालं, सगळं झालं. धृतराष्ट्र म्हणाला बाबा तुला मी हे विचारतोय काय त्या कृष्णाचं झालं, अर्जुनाचं झालं, मला काही येणं नाही. माझी मुलं कशी आहेत तेवढं मला सांग. दुर्योधन काय करतोय? दुर्योधनाला दुर्योधनामध्ये आहे, दुर्योधनाचं नाव दुर्योधन नाही, सुयोधन आहे, पण त्याची करणी दुर्योधन आहे म्हणून सुयोधन नाव असून दुर्योधनाची करणी आहे त्यामुळे दुर्योधन, कळलं. म्हणून हे जाणून मनी हसला. कोण हसला? म्हणे माता. संजय म्हणे, संजय सांगतोय ना म्हाताऱ्याला राजवाड्याला, हे जाणून मनी हसला म्हणे म्हातारा मोहे नाश. अरे अरे म्हाताऱ्याला मोहाशिवाय काय कळत नाही, दुसरं जाऊ दे मी ऐकतो. म्हणून संजय साक्षात्कारी झाला बरं का. संजयाला पूर्ण ज्ञान समजलेलं आहे. ॲट ए टाइम संजय झाला, अर्जुन झाला, 2 शिष्य आहे. नंतर ते कोण? उद्धवचं झालं. उद्धवासाठी वेगळी गीता सांगितली भगवंताने. आणखी एक विदुर पहा. हे जाणून मनी हसिला म्हणे म्हातारा मोहे नाशिला, एरवी बोलू तरी मला अवसरी बर, परी ते ऐसे कैसे होईल जात्यंधा कैसे पाहिल. संजय मनाशी म्हणतो आपण कोणाला सांगतोय ज्ञान? तो कानाने फार बाहेर आहे, ज्याची वृत्ती नाही. कानाने बाहेर का असे नाही, हे ज्ञान ऐकून जाईल. त्या म्हातारड्याची वृत्ती नाही आपल्याकडं, आपण कशाला यायला म्हणून संजय मनी असला. पहा पण संजय मात्र आपण आपल्या चित्तामध्ये संतोष झाला संजयाला आणि म्हणतो बरं झालं, मला मात्र कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद श्रवण करायला मिळतो आहे, हे माझं भाग्य आहे. तेणे आनंदाचे निधालेपणे स्वाभिप्राय अंतःकरणे आता आदरेशी बोलणे घडेल तयार. आनंदाच्या भरामध्ये मला खूप छान वाटते असं संजयाला वाटलं आणि त्याला खूप आदर वाटला भगवंताबद्दल आणि अर्जुनाबद्दल. असा जो प्रसंग आहे ज्ञानेश्वर महाराज, असा जो प्रसंग आहे तो गीते माझी षष्ठीचा. बरोबर सांगते ना मी, तो तुमच्यासारख्याला सांगायचं म्हणजे अवघड. कमलेश आमचे ज्ञानी झाले तो गीते माझी षष्ठीचा, षष्ठी म्हणजे 6वा, तोच हा अध्याय आहे जो प्रसंगू असे आयडीचा. आयडी म्हणजे
गंभीरपणा किंवा हाय त्यावेळेस म्हणजे काय म्हणतो आपण घाईघाईचा जैसा क्षीरा नवी अमृताचा निवाड अमृत मंथनाच्या वेळेस सागरामध्ये जसा बाकीचे सगळे निघाले पण अमृत निघालं याला महत्व आहे. अमृताने देवांना सगळ्यात तारलं. नाहीतर भगवान शिव नसते. आपल्या भारतामध्ये फार प्रचंड इतिहास आहे. हे सगळ्या लोकांनी ऐकलेलं तर ते वेळे होतात. त्यांना असं वाटतं इतकंच काय एवढं जातं. मागचं कळत नाही, पुढचं ज्ञात होत नाही. काय कळत नाही. आमचे श्रोत्यांना बघा डोळे मिटून बसवा सगळं मागचं कळेल. पुढचं तर कळतच चाललंय. पहा गीता समुद्र मंथनाच्या वेळी एक काळ कधीतरी होता जेव्हा भगवंताला समुद्र मंथन केलं पाहिजे असं वाटलं जगाच्या दृष्टीसाठी म्हणजे जगासाठी माणसासाठी. तेव्हा बाकीचं पहिल्यांदा काय निघालं समुद्राच्या हाला पहिलंच निघालं. पहिल्यांदाच हलाहल विष निघाला. आता हलाहल जर वर निघालं तर सगळी शहरं सगळी पृथ्वी जळून खाक हे माहीत होतं शिवाला. म्हणून पटकन शिव अवतीर्ण झाले. ते हलाहल स्वतःच्या घशामध्ये पिऊन घेतलं जेणेकरून जग जगलं. पृथ्वी तरली पृथ्वी तरली म्हणून शिवांना मानतात. शिव हा जसा करता धरता आहे तसा तो उद्धरता पण आहे. त्यांनी तेव्हा पृथ्वीचा उद्धार केला. केव्हा हा काळ कधी असेल बहुतेक पृथ्वी निर्माण झाल्यानंतरच काही वर्षांनी असेल असं मला वाटतं. की पृथ्वीवर काय काय आणायचे हे देवांना माहिती असतं. मनुष्याच्या कल्याणासाठी कोणाचं कल्याण आहे एवढं सगळं आणण्यात फक्त मनुष्य जनावरांना कळतंय काही नाही. पण मनुष्यासाठी सगळं काही पृथ्वीवर आलं पाहिजे. अमृत आलं पाहिजे. बाकीचं काय काय ते आलं पाहिजे. पारिजात आला पाहिजे. पारिजात स्वर्गातून आलं नाही तिथूनच आलाय. तिकडे नेला इंद्राने. बरोबर माझं पारिजात आला पाहिजे. सगळं भगवंताला काळजी आहे. पारिजात म्हणजे काहीतरी औषधी असेल. मला एक औषध माहिती पारिजात कसं. तिथं आम्हाला कोणाला सर्दी झाली की मी पारिजातकाची पानं तोडते. बरोबर आहे. पारिजातकाची पानं आणायची. आणखी खाली आपली अडुळसाची पानं 1-2 आणायची. आणखी तुळस घालायची. असं 3-4 पानं टाकली. एखादी लवंग टाकायची आणि चहाची उडुळशी पावडर टाकायची. काढा करून प्याला सर्दी काय. आमच्या तिथल्या तिथं औषध असं आहे. हे सगळं भगवंतांनी पृथ्वीवर यावं मनुष्य कल्याणासाठी म्हणून समुद्र मंथन केलं. तर पहिल्यांदाच काय निघालं हलाहल विष. त्या हलाहल विषाने संपूर्ण पृथ्वी नाहीशी झाली असती. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी पटकन स्मरण केलं शिवांचं आणि स्मरण मात्रे शिव हजर झाले आणि त्यांनी ताबडतोब सांगितलं मी असंच विष माझ्या. आणि त्यांनी काळजी केली श्रीकृष्ण भगवान की तुमचं कसं होईल कशाचं. ते म्हणले नाही ते माझं राहून मला द्या. मग ते हलाहल आलेलं विष अख्खं पिऊन घेतलं भगवंत. आणि त्या विषामुळे त्यांचा गळा म्हणून शिवांना काय म्हणतात नीलकंठ नाव आहे नीलकंठ. आणि मग ते विष थंड व्हावं किंवा जसा थंड व्हावा पाजू नये म्हणून त्यांनी थंडगार सर्प गळ्याशी गुंडाळले. ते अजूनही त्यांचा अलंकार म्हणून आपण पाहतो. सर्प का त्यांची देवता सर्प घालते का हे त्याला तुम्हाला उत्तर द्यायचं. पुढे जर विचार शिव कसा असतो तुमचा शंकर साप घालतो काय गळ्यात तर त्याला बोलू द्यायचं नाही. तुम्ही सगळे हिंदू धर्म प्रचारक आहात लक्षात ठेवा. हिंदूंचा धर्म नष्ट होऊ द्यायचा नाही. पण ही हिंदू महासभा नाही. मी कट्टर धर्मी आहे. हिंदू धर्मी पण ते विषाने विष झालं एवढंच. मैत्री नाही मैत्री विषाने विष झालं. सर्पाचं विष केवढं झालं त्याच्यामुळे त्या विषामुळे ते विष त्याचा जास्त परिणाम झाला नाही. पुढे बघा मी बरोबर म्हणते ना. हिंदू धर्माबद्दल सगळ्यांनी अभिमान बाळगा. तर कोण दुसरं धर्मीय नाही ना. हिंदू धर्म
नाही एखादं गाव असलं तर खरं आहे ते सांगतो. मतांतर आपल्यात राहतील पण आपला धर्म एकच आहे. बरोबर, धर्मावर कोणीही ताशेर वळायला लागलं आपण बोलायचं नाही पण निदान मतं तरी प्रगट करायची. हा? शांत बसू नका, आता काळ असा आलेला आहे, इथून पुढे खूप काय काय होणार आहे आणि मग कोण अवतार घेणार आहे आधी कल्की. चला, पण धर्माला आपल्या जाऊन देऊ नका. ईश्वराला नाही, आपल्याला. ईश्वर तर येईलच विचार. त्यांनी आम्हाला सूचना दिली, मी येणारच आहे पण तुम्ही भूमी साफ करून ठेवा. बरोबर, तिकडे आपल्या तिथे आहे ना. नाही तिकडच येणार पण मी येणारच आहे पण तुम्ही ही भूमी म्हणजे ही धर्माची भूमी साफ करून ठेवा म्हणजे लोकांची मन. कळलं, असं सांगितलं. म्हणजे आमचं निम्म काम होईल असं त्यांनी आपल्याला इथं सूचना दिली. आमचं निम्म काम तुम्ही करतायच इथं, पण आता तुम्हाला सूचना देते. अंगावर जायचं नाही, धर्म कोणी आपल्या चर्चा केली तर वेळ आली ते समजावून सांगायचं किंवा आपण तसं वागायचंच नाही. हेच आपलं न बोलता. चला पर्यंत आलो आपण. सारखा गीतार्थाचे सार. तो हा झालं का जे आधी प्रकृतीचे विसवणे पण आलोय का तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार. हे बघ, गीता का प्रिय आहे याची. गीतार्थाचं जर सार आपण काढलं तर ती विवेकी आहे. विवेकी म्हणजे काय? विवेक कशाला म्हणायचं सांगा? विवेकाची व्याख्या बोला. एक मिनिट. हा, विवेक कशाला म्हणायचं? सारा तुमचं ऐकून घेतलं, यांचं घेतलं, पण मधलं एक सुंदर उपदेश करणार वाक्य दिलं म्हणजे दोघंही संतुष्ट. त्याला म्हणायचं विवेक. आणि जे योग्य आहे ते सांगितलं. म्हणून तेणे आनंदाचे निधालेपणे साभिप्राय अंतःकरणी आता आदरेची बोलणे घडेल तया. तो गीते माझी गीता कशी वाचायची माहिती का तुम्हाला? भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी. आपण हे सोपं वाचावं म्हणजे कळतं. आपल्याशी ईश्वर बोलतोय, तो संवाद आहे, तेव्हा आपला अंतःकरण पूर्ण तिथं पाहिजे. नाही समजलं तर रेग मारून ठेवा, मी आहेच समजत नाही समजत. पण हे वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी म्हणजे सोपी भगवद्गीता, मराठीत लिहिली. कळलं? जे ज्ञानेश्वरीला एका गीतेला एका श्लोकात सांगायचं असतं ते ज्ञानेश्वरी 10 ओव्यामध्ये सांगते. असं पहा, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे जेथून गीतावल्लीचे ठाणे प्ररोहो पावे. एका बरं सांगितलं, जे आदी प्रकृतीचे विसवणे. कुठे आहे आदी प्रकृती? सगळं ज्ञान सांगून झाल्या. बोला हेमंतबाई, बोला. किरण बोल. मूळ स्वरूपातून म्हणजे पृथ्वी निर्माण म्हणजे विश्व निर्माणच झालं नव्हतं तेव्हा अनाकाशाच्या पोटात म्हणजे अंधाराच्या पोटात एवढ्या वेळाचा अंगठा एवढी ज्योत होती बघ तेजाची. त्या ज्योतीलाच एकदा वाटलं, तो स्वयंभू आहे, त्या ज्योतीलाच असं वाटलं, प्रकाशालाच असं वाटलं की मी विश्वरूपाने नटालो. आणि मग ती ज्योत हळूहळू प्रकाश बाहेर आला आणि अंधारात गेला. ते हे विश्व. आणि आता इथं काय सांगितले? आदी प्रकृतीचे विसवणे. कोण आहे आदी प्रकृती? आदी प्रकृती म्हणजे ते आता मी जो तुम्हाला भाग सांगितला की ते सगळीकडे पसरलं आणि अनाकाश पोटात. अनाकाश म्हणजे अंधार. अंधाराच्या आत असणारी आदिशक्ती बाहेर आली आणि सगळीकडे पसरली. तिचं तेज पसरलं आणि तो अंगुष्ठ मात्र परमात्मा आत गेला.
म्हणून परमात्मा इथे आत आहे, अवघड आहे सगळ्यात. तुम्हाला झालं चौपा, पण इतरांना परमात्मा लपून आहे, कुठे उघडा. आणि शक्ती बघा कशी, शक्ती उघडी उघड आहे, परमात्मा लपून आहे. परमात्मा तुम्हाला दाखवतो का कधी? 9 महिने 9 दिवस झाले की आकाशातून एक काय येतो, बिंदू येतो तेजस्वी, तो आईच्या पोटात जातो आणि बाळ जन्मतं थोडे दिवसांनी. तो बिंदू, तो प्रकाशमान, तो आत्मा. म्हणून आधी प्रकृती संपूर्ण ही, आणि आत्मा म्हणजे आत्मा म्हणजे ईश्वर, ही आधी प्रकृती आहे सगळी. जेथून आधी प्रकृतीचे ठाणे प्ररोहो व्हावे. आता शरीरातलं सांगितलं मी, मुळातलं सांगितलं की एक बिंदू आहे, त्याच्यातून सगळा अंधार आत गेला आणि विश्व बाहेर, प्रकाश बाहेर. जो प्रकाश आहे ते विश्व आहे, जो आत गेला अंधारात तो परमात्मा. मग या विश्वातच या गती झाली निर्माण. सगळ्या ग्रहांना ग्रह गोल आले, वारे आले, तारे आले, सगळे म्हणजे पंचमहाभूत आली, ग्रह आले, तारे आले, सगळे निर्माण झाले. आणि त्याच्यात ते सगळं शक्तीच्या परिसरात आहे. ते सगळे कसे आहेत ग्रह तारे? फिरताय. त्यांना जर एवढी गती आहे तर आपली कोणती गती? आमची झाडकी पत्ती. एवढ्या ताऱ्यांना ग्रहांना एवढाली गती आहे, तर मग आपण कुठे? म्हणून अभ्यास करा. प्रेमन झाडकी पत्ती म्हणून आमची झाडकी पत्ती तेवढं प्रेमन झाडकी पत्ती एकदम बस. जे आधी प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे, जेथून गीता वल्लीचे ठाणे. आता हे कोणाला म्हटले बाबा? जे आधी प्रकृतीचे विसवणे, निवृत्तीनाथ. आत्ता इथे निवृत्तीनाथांच्या जवळ सगळं ज्ञान आहे. आधी प्रकृतीचे विसवणे. चेहरा कसा काय झाले? मूळमध्ये या की जरा काय झालं? बरं नाही, आजारी. हो का? पहा, जे आधी प्रकृतीचे विसवणे, ही प्रकृती हे विसवणे म्हणजे आत्मस्वरूप. कळलं? आता निवृत्तीनाथांच्या बाजूने मी सांगते की जे शब्द ब्रह्मासी न बोलणे, निवृत्तीनाथ हे ज्ञानोपरायणचं ब्रह्म आहे. त्याच्या मुखातून शब्द आले तर यांना समजणार, पण आले नाही. निवृत्तीनाथ कधीच काही बोलले नाही. उलट पक्षी ज्ञानोपरायणना मस्तकावर एकदाच हात ठेवून जे ज्ञानाचं परिपक्वता जी दिली ती देऊनच टाकली. त्यांच्या बरोबर जे ज्ञान होतं आतून आलेलं, ते सगळं हात ठेवता क्षणी ज्ञानेश्वरांच्या पर्यंत पोहोचलो. जेथून गीतावल्लीचे ठाणे प्ररोह, हे दुसरं ठाणं पुढे झालं. तो हा अध्याय 6वा. ही सर्व माहिती देणारा हा 6वा अध्याय आहे. खूप छान आहे गीता 6वा अध्याय. वरी साहित्याची बरवा. ज्ञानेश्वर महाराजांना साहित्य पाहिजे सगळे. आपल्याला सुद्धा साहित्यिक वाचायला आवडतं नाही. साहित्य मला खूप आवडायचं तेव्हा. नंतर मी एकच साहित्य वाचतो, बाकी काय नाही. म्हणजे वेगवेगळे प्रसिद्ध लेखक, प्रसिद्ध कवी, प्रसिद्ध काय काय सगळं असेल ते सगळं वाचायचं. तुम्ही अजून वाचता कशाला? बरं. साहित्याचे बरवा सांगितले म्हणून पैसावा चित्त देव. माझा मराठा, ज्ञानोबारांनी इथं चर्चा केली, माझा मराठाची बोलू कौतुक. तुमच्यासाठी मी मुद्दाम महाराष्ट्रात जन्म घेतला, मराठी माणसासाठी. आणि तो मी कौतुकाने तुम्हाला ज्ञान हे उघड करून सांगतो आहे. त्या काळी तरी श्रोते होते का ज्ञानोबारांनी? ते सांगतात कुठे 5-6 श्रोते होते.
तेच असतं. काय? त्यांच्या ओळखीचे 2-4 बाकीची भावंड आणि ते लिहिणारे आपले कोण? सच्चिदानंद बाबा. मला एक वाईट वाटतं की अजूनही सच्चिदानंद बाबांचं चरित्र का नाही वारकरी संप्रदाय आता वारीत आठवण करा सगळ्या मोठ्यांदा सांगा स्पीकर आणि नाव माझं सांगा खरंच सांगा की आमच्या माता जी आहेत ज्ञानेश्वरी सांगताना मला त्यांनी असा निरोप दिला आहे प्रत्येक सांगा तुमचे दूध देतात ते तेव्हा सांगा त्यांचं पुढं काहीच नाही. काय नाही ना तेच मला खूप वाईट वाटतं की असेल काहीतरी. ज्यांनी ज्ञानेश्वरी लिखित केली त्यांचं चरित्र पाहिजेच कुठं गेले काय झालं समाधी तरी पाहिजे रेड्याची समाधी आहे सच्चिदानंद बाबा कुठं गेले का बरं नाही वारकऱ्यांना सांगा शोधून काढा आणि त्यामुळे त्यांनी त्या मृत व्यक्तीला जिवंत केले मला पण माहितच होतं इथं आल्यावरती कळालं की काय ते काय मृत होते ना ते मृत हा, व्यक्तीला जिवंत करून मग त्यांनी तेच तेच ते थोडी महाग म्हणून तर विशेष आहे ना मला पण नव्हतं माहिती म्हणजे माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा अजिंक्य का बरं अमृता तेही पैजा अजिंक्य का हे मराठी ज्ञान वाचून माझा मराठा म्हणजे जे इकडं आहेत ते सगळे लोक महाराष्ट्रातले अमृता ते पैजा अजिंक्य म्हणजे ईश्वराला जाणती साक्षात्कारी होती ऐसी अक्षरे रसिक आणि म्हणून मी रसिक आहे स्वतः ज्ञानेश्वर महाराजांची रसिकता फार सुंदर आहे मी रसिक आहे स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटी मला महाराजांनी सांगितलं जाताना की लेखणी नावाचा एक छोटा ग्रंथ आहे ज्ञानोबा म्हणतात अगदी ओळख तो ग्रंथ त्यांनी सर्वात शेवटी लिहिला आणि लेखणी खाली ठेवली ती लेखणी निवृत्तीनाथांना अर्पण केली पण ते जे लेखणीचं वर्णन आहे त्या ग्रंथाचं नावच म्हणजे लेखणी अजिबात काही समजत नाही हे म्हणजे असं आहे त्याच्यात पाहून सांग नेत्राची ज्योती काढली आणि तिने काहीतरी पाहिलं असं खूप अवघड आहे तुमच्याकडे आहे का? मी गुरुजींना सांगितलं आहे माझ्या त्यांनी दिले ना मला हे लिहा पुढं त्या लिहा प्रत्येक ते समजतच नाही याच्या पार पलीकडचं आहे म्हणून सध्या ठेवून दिले त्यांना सांगितलं मी की तुम्ही जेव्हा शब्द घालाल वरून तेव्हा लेखणी लिहिणार नाही गुरुचं कौतुक असतं एखाद्या शिष्याविषयी त्यांना तुमच्याविषयी त्यांना भलतंच हे असतं तुमचं काय होतं त्यांना? हा? त्यांना त्यांना माहीत असतं खात्री असतं हे सगळं ते स्वात्मानुभूतीचं लिहित होते आणखी काय ग्रंथ लिहिले गेले त्याच्यात ती लेखणी म्हणजे तो स्वात्मानुभव आणि मुक्तबाई सगळं पण लोकांना माहित नाही. नाही ना पाहू आपण येथे अहो, मी आहे तोपर्यंत मी आहे म्हणजे मी मुक्ताबाई आहे सनद खूप छान आहे. मुक्ताबाई मुक्ताबाई सनद. ती एवढी अवघड समजायची नाही. ती खूप वरची अवस्था आहे सांगून नुसते हरकत नाही पण कळणार कळायचं कळलं ना? कळलं. कळू तर कळू काय दोघांना कळले तरी बाद ते झालं. तुम्ही सांगितलं कळेल लोकांना. काय ना, ते तर आहे. माझ्याजवळ याच्यात खूप भरपूर आहे पुढे बघा काय सांगितलं आपण ते लेखणी लेखणी म्हणजे डोळ्यातलं तेज काढून प्रभू मी लिहिलंय आता ती लेखणी परत ठेवतो आणि अर्पण करतो असे डोळ्यातलं तेज काढून लिहिणं म्हणजे काय पण मी ठेवली आतापर्यंत पहा मयुरेश काय झालं शब्द ब्रह्माशी न बोल गीतेच्या ठिकाणी आपण लगेच ताबडतोब एकाग्र होऊन आपल्याला ध्यान लागतं बघायला तिथे शब्द ब्रह्माशी बोलणं होत नाही शब्द ब्रह्म हे काय आहे किंवा ब्रह्म काय आहे नुसता अनुभव आहे कोणाला बोलता येत नाही बोलता सांगा नवी वचन. हा? हा. शब्दात कधीच वर्णन होत नाही कोणाचं ईश्वराचं ब्रह्माचं ब्रह्म हे निर्गुण निराकार
ईश्वर म्हणलं की सगुण साकार, ईश्वर म्हणलं की अवतार, ब्रह्म म्हणलं की निराकार. ब्रह्म दिसत नाही, ब्रह्म लागत नाही, ब्रह्म काहीच होत नाही, कुठंच मिळत पण नाही. असतं. पण आहे. किंबहुना त्याच्याशिवाय आपण जिवंत नाही. पण त्याचं मग आकलन कसं म्हणून होईल हळूहळू. रस्त्यात चालायला त्यात दया येते आपली, मग ती खाली येतं आपल्यासाठी हळूहळू, आणि मग आपला हात धरतो आणि मग चालतो. बुद्धीची प्रज्ञा झालं आपण येस, बरोबर. एकदम बरोबर. इथं प्रज्ञाचे लोक आहेत बसलेले. म्हणून मी प्रार्थना केली, गुरुजी चुकून देऊ नका. काहीतरी काय. हं. जेथून गीतावल्लीचे ठाणे प्ररोग व्हावे, तो हा अध्याय 6वा. इतकं सगळं आहे 6व्या अध्यायात. वरी साहित्याची हा परवा. कोणी म्हणेल साहित्यिक एखादा वाचायला लागला तर म्हणेल याच्यात काय साहित्याच्या दृष्टीने काहीच नाही, पण आमचे ज्ञानोबराय म्हणतात नाही, याच्यात साहित्य पण आहे. म्हणजे अगदी रसिक माणसं जी असतात त्यांच्यासाठी पण इथं आहे. सांगिजेल म्हणून परिसावा चित्त देऊ. म्हणून अर्जुना नाही सॉरी श्रोते हो, चित्त देऊन ज्ञानेश्वरी ऐका. कळलं? माझा मराठाचे बोललो की हे झालं का? परी अमृतातेही, आता त्यांनी श्रोत्यांचं वर्णन केलं. माझा मराठा बोलू कौतुक. कौतुक आहे माझ्या या समाजाचं. काय? अमृतातेही पैजाजी. जर काय ठरवलं सगळ्यांनी मग ते करूनच. दॅट्स फॉर महाराष्ट्र. ठरवलं जर काय सगळ्यांनी तर ते करूनच दाखवणार. अशा महाराष्ट्रात कितीतरी घटना आहे. ते गोव्याचा तो काय हे संग्राम, मुक्ती संग्राम, तो करूनच दाखवला की नाही. कोणी का असे ना बाकी ते करूनच दाखवणार अशी यांना खात्री आहे. जी कोळिकेचे पाडे जसं की नादीचे रंग थोडे. आता नाद ऐकला आणि रंग असं कसं होतं, पण नाद येतो आणि भ्रुकुटी मध्यात रंगही दिसतात. हा अनुभव आहे. पण नाद एकीकडे चाललेला आहे आणि भ्रुकुटी मध्यामध्ये डोळे बंद आहेत आणि रंगही दिसतात. रंगांच्या छटा सगळ्या येतात ध्यानात. इतकं सुंदर वाटतं त्यावेळेस. सगळे रंग दिसतात. ताना पिही निपादन सगळे टोटल. ऐका रसाळपणाची आलोभा की श्रवणेची होती जिव्हा. रसाळपण या ज्ञानेश्वरीत इतकं आहे की श्रोते ऐकायला बसले की त्यांच्या कानांना जिव्हा फुटतात. इतकं रसाळपण आहे की अमृत ऐकायला मिळते की काय असा श्रोत्यांना भास होतो. बोले इंद्रिया लागे कळंबा एक. उलट नुसते कानच नाही आतुर हे शब्द ऐकायला, सगळी इंद्रिय आतुर होतात. असं एकटक ऐकत राहतात. त्याला म्हणायचं इंद्रिया लागे कळंबा. कान म्हणतात हे मला ऐकू दे, मला बाकीचं काय देऊ नका काम. डोळे म्हणतात मला बंद करून नीट एकाग्र होऊ दे. जीभ आतल्या आत वळली जाते, काहीच तिचं होत नाही. ओठ बोलायला तयार होत नाही आणि काही नाही. पाय चालायचं विसरतात, हात काही करायचं विसरतात. सगळी इंद्रिय. म्हणून इंद्रिया लागे कळंबा. कळंबा म्हणजे भांडण. कोणाला शब्दार्थ माहीत नसतील तर लिहून घ्या किंवा आपला शब्दकोश घेऊन जा त्याच्यासाठी. कळलं? कळंबा म्हणजे काय? भांडण. शब्दकोश घ्या तुम्ही, पायगुडी तुम्ही पण. आता बघा, सहजे शब्द तरी विषय श्रवणाचा. वास्तविक हा गीता ऐकणे हा विषय कशाचा आहे? कानांचा विषय आहे, श्रवणाचा. कानांनी ऐकलं म्हणजे झालं प्रवचन वास्तविक. पण बोले इंद्रिया लागे कळंबा. पण बोलायला लागले हे की सर्व इंद्रियांची कान होतात. असं काय बोलतात असं माझं व्हायचं महाराजांच्या प्रवचन. आणि आमच्या थोड्याफार वया पाठ असल्यामुळं एक मुलगी बोलली त्याच्या पुढची मी बोलायची. त्यामुळं महाराजांना खूप असं हे झालं की ही मुलगी हुशार आहे असं त्याच्यावरून त्यांना ज्ञान झालं. पुढे बघा, सहजे तरी विशेष श्रवणाचा. वास्तविक कानांनाच हे फक्त गोड लागणार, पण रसना म्हणे रसवांचा. रसनेच सुद्धा रस निर्माण होतो. घ्राणासी भाऊ जाय परिमळाचा, हा तोची होईल.
आणि नाक म्हणते नाही यात सुगंध पण आहे तो मी घेईल असं. नवल बोलती रेखेची वाहणी देखता डोळ्याही पुरू लागे धणी ती म्हणती उघडली खाणी रूपाची. डोळे बंद करावे तर दर्शन होतात आणि असं वाटतं नाही त्याच्यामध्ये रूप पण आहे. ज्ञानेश्वरी ऐकण्यात किंवा गीता ऐकण्यात रूप पण आहे. पण डोळे बंद करून बसा म्हणजे इंद्रिया लागे कळंब. जेच संपूर्ण पद उभा रे त्याचा अर्थ सांगा आता कोण बोला. सगळे एकत्र करून ते जे वाक्य तयार होईल त्याचा अनुभव सगळा तयार होईल त्याचा संपूर्ण नाही. पद याचा अर्थ सांगा कोण सांगते बरोबर बोला. आत्मपद जवळ आलं पुढं पद जेच संपूर्ण पद उभा रे पा हळूहळू पाय मांडी घालून बसले हात स्थिर राहिले डोळे बंद झाले नाक श्वास घ्यायचं विसरलं कान शब्द ऐकायचे विसरले हळूहळू संपूर्ण पद उभा रे याचा अर्थ सांगतो. पद याचा अर्थ या ठिकाणी शरीर आत्मपद आत्म्यालाच शरीर असं या ठिकाणी म्हटले किंवा शरीरालाच एकत्र झालेलं सगळं जे आहे भाव त्याला पद म्हटले. जेथ संपूर्ण पद पद म्हणजे तर फसायचं नाही पद कुठलं नाही. पद म्हणजे शरीर. अशा रीतीने ज्ञानेश्वर माऊली सांगतात श्रोते हो हे ऐकायला बसलं की संपूर्ण पद उभा आहे म्हणजे सर्व शरीर असं पूर्ण असं तयार होतं. आता काय शब्द येतात बरं गुरूंचे असं झालं पाहिजे असं झालं पाहिजे. ज्ञानेश्वरी ऐकताना असं झालं म्हणजे संपूर्ण एक सुद्धा इंद्रिय हलत नाही बोलत काहीच करत नाही इतकं शरीर स्तब्ध होतं आणि फक्त बोल येण्यासाठी कान तेवढे सजग असतात बाकी कोणी नाही. कळलं कळलं ना. नवल बोलते रेखेची वाहणी देखता डोळ्याही पुढं लागे धडी ते म्हणती उघडली खाणी रूपाची. डोळे पण बंद होतात हळूहळू एखाद्याला रूप दिसू लागतं तेज दिसलं समजा तरी एखाद्याला वाटतं वा यात रूपाची खाणी पण आहे या ज्ञानेश्वरी. जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनची धावे बाहेरे बोलू भुजाई आविष्करे आलिंगनावे. असं वाटतं की भगवान समोर आहे आलिंगन द्यायला भुजा आपोआप होतात. ऐशी इंद्रिय आपापल्या भावी झोंबती परितो सरसेपणाची बुजवी. परंतु सद्गुरू समजावतो बाबा सगळं काही इथं नाही आता तू शांतपणे फक्त काय कर ऐक. हे असो तू या बोलांची ताटे बोली वरी कहा. ज्ञानोबा सांगतात हे सगळे माझे बोल आहेत. हीच पंचपक्वांना मी तुम्हाला वाढलेली आहे आणि वर पंचपक्वांना वाढून सुद्धा वर कैवल्य रसे ओगरले. ओगरणे म्हणजे वाढणे म्हणून काय ते वगराळ. ते ओगराळ कोणी म्हणतात वगराळ म्हणतात. वगराळ माहिती ते ओगराळ त्याला ओगराळच असं ना. वरी कैवल्य रसे ओगरले त्याच्यात काय घातलाय मी प्रत्यक्ष ब्रह्मरस ओतलाय काही कमी नाही. म्हणून तरी श्रोते हो संपूर्ण ज्ञान तुम्ही घ्या ब्रह्मरस ओतलेला आहे. आता आता म्हणजे एवढं सगळं झाल्यावर आता आत्मप्रभा नित्य. आता पहा ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक विशेष आहे की हे सोडून ते कधीच काय केलं सगळं जायचंय करायचं ते फक्त लेख बघा. मला पण सांगून आता किती वर्ष झाले किती वर्ष झाले 10 वर्ष नाही 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 आपण मध्ये कुठे सांगितलं 2-4 वर्ष. आता आता म्हणजे हे सगळं झालं. आत्मप्रभा नित्य आपल्याजवळ आहेच एक लक्षात ठेवा सर्वांनी. आत्मप्रभा नित्य आहेच कुठून आणायची नाही आणि ती काही जास्तीचं केलं म्हणून ती प्रभा फाकायची नाही आणि कमी केलं म्हणून अंधार होणार नाही अशी एक आत्मप्रभा आपल्याजवळ आहे.
म्हणजे ज्ञान आपल्याजवळ आहे. आत्मप्रभा म्हणजे सूर्य आहे आणि नुसताच सूर्य गोल 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 दिसतोय, किरण एक पण दिसत नाही असं नाही. एक किरण इथं बसलाय आणि दुसरा सूर्यकिरण, दुसरा सूर्यकिरण. मग सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा नीट पहा, उगवत्या सूर्याला रोज नमस्कार करावा. मी रोज नमस्कार करते. माझ्या आयुष्यामध्ये सकाळी पासून सुरू होतं हे सगळं. माझ्या खिडकीमध्ये औदुंबराचं झाड आहे. त्या औदुंबराच्या झाडाच्या फांद्यातून पाहिलं ना तर आता सूर्य गंमत करतो. आधी सूर्य दिसत नसतं फांद्याचं, नंतर तो काय कर माहित नाही मला, करतो खरं. मला दिसतच नाही रे असं म्हटलं, तो कुठल्या तरी फांदीतून असं वर येताना दिसतं आणि मग मला दिसतं. आधी दिसतच नसतं कारण फांद्या किती असतात. असं वर येताना दिसतो, पटकन दर्शन होतं झालं. तेवढं बाहेर बरोबर. म्हणून इथे सांगितलंय असं, आता आत्मप्रभा नित्य. आत्मप्रभा म्हणजे आत्मसूर्य आपल्या शरीरात नित्य नवा आहेच. नवा म्हणजे कुठून आणायचा का, जुना होतो का एक दिवसात? आत्मसूर्य नाही, नित्य नवी आहेच. तेची करणी ठाण देवी. आता ज्ञानोबराय सांगतात अभ्यास कसा करायचा? आत्मस्वरूपाला गृहीत धरूनच अभ्यास करायचा. जो इंद्रिया तेच वरून जेवी. ध्यानाला बसल्यावर एकही इंद्रियाने कुठलंच मागणं नाही मागितलं पाहिजे. लक्षात ठेवा. इंद्रिय जागीच नको, म्हणजे झोपलेली नको. इंद्रिय कशी पाहिजे? सजग पाहिजे. सजग म्हणजे तिकडेच लक्ष पाहिजे. ध्यानाला बसल्यावर कुठंच लक्ष नको. डोळे बंद केले, आसन घातलं, मांडी घातली, डोळे बंद केले. मला तर आत्ता काय अनुभव येतो सांगू का? डोळे खाली येते म्हणून मी पहाटे ध्यानाला बसत नाही. पण हे महाराज जर काय गेले मग काय करायचं? त्यांनी सांगितले इतक्यात काय करायचं नाही, तुम्ही खटपट जेव्हा करायची तेव्हा राहायचं नाही. आत्ता करायची नाही. काल बसले पहाटे ध्यानात, जाग येते मग काय करायचं? नाही तर मग बोटावर जप करत बसायचं, काय करायचं नाही तर माळ असते उठा. पण मग उठून बसले, म्हटलं जरा छान फ्रेश वाटते, बसावं. श्वास वर घ्यायची गरज नाही, श्वास नुसती बसली. ताबडतोब वर चालू होत आणि इतकी मी वर जाते मला खाली येणं अवघड असतं. असं होतं, असं होते, असं झालं समजायचं गेलं होतं. मला झालेलं आहे 2-4. म्हणून मी हल्ली काय करते, जास्त त्याला नको, त्याच्या नादाला नाही लागायचं. हा मनी झाली ना वर्षभर, आता किती त्यांना नाही त्यांचं ऐकतो आम्ही. तेच श्रवणाचे निपांगे वीण श्रोतया होवावे लागे, जे मनाचे निजांगे भोगे. अर्जुना, इथं फक्त कानांनी ऐकू नको वर वर वर, मनात घालते शब्द, आत जाते, मनामध्ये जाते. आहाच बोलाची वालीफ फेडले आणि ब्रह्माची अंगा गळले. चला ऐसे हळुवारपण जरी. ध्यान कसं करायचं? अशा वृत्ती सगळं बाहेर टोकाटोकी नाही द्या. आपण कुठेतरी मर्ज व्हायचं, हळूवार. भाजी फोडणीला टाकतो, त्यात वरून गरम पाणी टाकतो ना, लवकर शिजावं. थंड पाणी शक्यतो घालत नाही असं मला वाटतं. प्रतिमाताईंना माहीत असतं. थोडंसं कोमट पाणी टाका, भाजी लवकर शिजते, भात लवकर शिजते. ते आता पाकग्रह सुरू होईल. ते जसं आहे की पाणी टाकल्याबरोबर लगेच एकरून आकर्षण घेतं, तसं आपल्याला झालं पाहिजे. ध्यानाला बसतं, मांडी घातली, हात ठेवतो ना ठेवतो, वृत्तीवर गेली. तशी तुमची रोज श्वासाबरोबर अत्यंत करुणा भागून तुमची प्रार्थना पाहिजे. हे भगवती
शरीराची मालकीण कोण आहे? भगवती. मालकीणबाईंनी जर काय ठरवलं भाडे करायला द्यायचा मग काय खरं ना, तसं नव्हतं. म्हणून तिला काय करायचं, तिलाच विचारायचं, बाई मला वरपर्यंत पोहोचव. हां, असं काय आयडिया काय, आत्मस्वरूपापर्यंत नेणारी कोण आहे? भगवती. भगवती. हे भगवती तुमचे गुरुजी म्हणजे मला आश्चर्य वाटतं, परमहंसांनी हे ज्ञान कसं शोधलं, हे ज्ञान कोणाला माहिती. मला फार नवल मोदी ऋषींकडे गेलते. आणि त्यांनी नाही शिकवलं, त्यांना त्यांनी हे शिकवलं. हो का? तिथं त्यांनी त्यांची गौरवीची परीक्षा कठीण आहे, फार कठीण परीक्षा गुरुजींच्या. कशाला जायची? मी म्हणत होते गुरुजी तुम्हीच परिपूर्ण आहात, कुठं जाता आता अभ्यास, कसला अभ्यास शिकताय? आम्ही तुमच्यामुळे होतोय, तुम्ही कुठला अभ्यास शिकता? आपलं कोण ऐकून मी तेव्हा खूप जणी आलं, मी फक्त खूप रडली गुरुजी, कारण प्रवचन चुकली. आता प्रवचन हा आत्मा आहे, गुरुजींचं ऐकायला मिळणार नाही, यामुळे मी रडली, खूप रडली. पण ते काय निश्चय सोडणारे नव्हते, ते गेलेच. त्यांनी काय घेतलं, त्यांचं एकच घोट प्यायचा दिवस पाण्याचा. तुमची परीक्षा होती तुमच्या घरी. माझी परीक्षा झाली, एकच घोट प्यायचा दिवसभर. असं गुरुजींनी तपश्चर्या दाखवली सगळ्यांना. आणि पुढच्या महिनाभर एकच शेंगदाणा खायचा रोज. अशा आठवड्यातून 4 शेंगदाणे खायचे म्हणजे उपाशी. आणि चौथ्या आठवड्यात रोज रात्रभर उभं राहायचं, उभं राहून कंटिन्यू जप करायचं. आणि जेवायचं काय नाही, काय बाकी हे ध्येयशुद्धी होती. कशाची आता गुरुजींचं राहिलं, ध्येय शुद्ध व्हायचं राहिलं. असं झालं, तिथून आले आणि गुरुजी तिथं असल्यामुळे तुम्ही पण यायचे का नाही मला माहित नाही, पण ते त्यांच्याबरोबर कोण असायचं, कस पटेल. गुरुजी म्हणायचे कसं पटेल म्हणजे जाऊ द्या आम्हाला कसं कसपट्यांना पण त्यांनी त्यांच्या याच्यात अभ्यास केला. आणि मग गुरुजी घरी आल्या, आता ज्ञानेश्वरी सांगायची वेळ आली, गुरुजी कोण असेल, श्वास सुद्धा अगदी मोकळा, म्हणजे असं हे घ्यायची वय इतके असं. शेवटी ते बंटी काय म्हणतात ते केलं घरच्या घरी, नाहीतर त्यांचं केलं करून. मग ते हळूहळू 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी हळूहळू गुरुजींनी जेवण चालू केलं. मग ते इतके दिवस आमचे गेले की मग आम्ही काय करायचो, काही शिष्य द्या तुम्ही होता, मी तर जायचे ऋषी पाठकाला. योगायोगाने असं होतं की ऋषी पाठक जिथं राहायचे त्यांच्या समोर आमच्या आई दादा राहायचे, माझ्या आई वडील आई दादांकडे जायचे मी, त्यामुळं ती परिचयाची होती आई दादांच्याकडे ऋषी पाठक. त्यामुळं मी त्यांच्याकडे गेले. मग आपली काय लायकी त्यांच्या कोणी नाही, नोबडी. गेलं की पहिली सतरंजी उचलायची, माझ्याकडून भक्ती शिका, कशी शिकायची, कशी करायची, गुरुभक्ती कशी शिकायची, माझ्याकडून शिका. पहिली सतरंजीला हात लावायचा. त्यांचं सगळं झालं, सतरंजाच्या गाड्या करायच्या, पहिल्या झाडू हातात घ्यायचा, सगळं झाडून काढायचं, कचरा भरून टाकायचा. ऋषी पाठक तिथून ओरडायचे त्यांची, हो बालकृष्ण काय शाळीग्राम इकडे या. गेले की म्हणे, हे जे आहे ना तुमचा हा शिष्य फार असे काय फार वस्ताद, म्हणजे काय म्हणायचं फार हुशार, काहीतरी म्हणायचे ते विशेष असं ते तिथं व्हायचं. फार हुशार म्हणजे हळूहळू त्यांनी काय केलं, ऋषी पाटकरांनी मलाच गळ घातली. म्हटलं आता तुम्ही असं करा, तुम्ही ज्ञानेश्वरी शिकायला माझ्याचकडे या. आपला नाही का पंचायत, माझ्याचकडे या, मी तुम्हाला पूर्ण ज्ञानेश्वरी अवस्थेसहित शिकवतो. आता माझ्यावर इम्प्रेशन पडलं, आता गुरुच आहेत ते पण मी माझ्या या गुरूंना सोडणार नाही कदापिच. माझ्यावर थोडं मला मनावर परिणाम झाला. 3 महिन्याची रजा काढून 6 महिन्याची रजा काढून या, संपूर्ण ज्ञानेश्वरी तुमच्या शरीरात भिनवून देतो. आणि एक दोन मुलाची होती त्यांची, ती शिकून गेली होती पण अशी ज्ञानेश्वरी. मग मी गुरुजींना विचारायला गेले त्यांच्या घरी,
म्हटलं गुरुजी असं असं त्यांचा निरोप आहे, मी काढू का 6 महिने. गुरुजी इतके ओरडलेलं, मी आता ओरडत नाही. खूप जणांना ओरडून गुरुजींनी पहिला इन्सल्ट केला मला, जायचं नाही, खूप ओरडलेलो. मग मी काय विचारलं नाही, का नाही जायचं, ते तसलं नाही, आज्ञा जायचं नाही तर नाही. मग ते म्हणाले आपण असं करूया, ज्या साधनात ते तुम्हाला तिथं बोलवून शिकवणार, तुम्ही मुलाबाळांना सोडून जाणार, घरदार सोडून जाणार, तसं नको. त्या सर्व साधना मी तुम्हाला शिकवतो. मग काय आनंद. ह्या त्या साधना आहे. काय आहे साधना? ओवी काय? आत्मप्रभा नित्य नवी. आत्मप्रभा म्हणजे इथून येते. आत्म्याचा प्रकाश वास्तविक सर्व शरीरात पडलेला आहे, बट यू डोंट नो. तुम्हाला माहीत नाही काहीच, आणि तुम्ही अनुभव पण घेऊ शकत नाही काहीच. हळूहळू घेताय तुम्ही. आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणी ठाण देवी. इथं आत्मा आहे, आत्म्याचा प्रकाश आहे अर्जुना, सर्व देहात पडलेला आहे, पण तू जाणत नाहीस. पण तिला साक्ष ठेवून अभ्यास कर. चल आपल्या गुरुजींचा, हे भगवती. ही प्रार्थना कोणाला? आत्मा कसा प्रसन्न होईल? शक्तीला. गुरुवाला आधी बजावं लागतं की नाही? देवळात गेल्यावर, कुठल्या मंदिरात गेलं कोण असतं पुढं? असं पुजारी येते, शक्ती पुजारी नाही त्याची. ते म्हणायचं, हे भगवती, आपल्या कृपा प्रसादाने मला अशी अशी अवस्था यावी. आतापर्यंत कोणी असं नाही सांगितलं, म्हणजे कुठंच कुठे नाहीच आहे ना. म्हणजे शक्तीला हे करून जा असं कुठंच नाही. शक्ती फार आहे, हे इतकं महत्वाचं आहे. तुम्ही केलं की कोणा, केलं की कोणा, आमचं सांगण्याचं काम आहे, करून पहा. ज्या ते माझं झालं ते 100% रिझल्ट येणार. फक्त असं करा, उलट करू नका. हे आत्मस्वरूप आम्हाला प्रसन्न कधीच नाही. हे भगवत, मला हळूहळू पायाच्या दिशेने, हळूहळू माझ्या शरीरावर वैराग्य यावं असं मला बरं. याला वैराग्य पाहिजे. वैराग्य आलं ना, तुमच्या देवावर येत असेल कोणाच्या, तुला तुम्हाला समजत नाही. वैराग्य सौम्य बधीर असं पाहिजे. प्रवचनाला बसायचं, वैराग्य धारण करून बसायचं. आमचं तर फार कडक होतं. घातली का मांडली? आम्ही घातलेली असायची. याचा विचार पुढे पुढे तर सिद्धासनातच बसायचं. पुढे आता समजते ना छान. एक एक सांगायला लागलं, ओळ महिना जायचं. पहा कुठे गेली? 22. ऐसे श्रवणाचे पांगे विण, श्रोतया भावे लागे, हे मनाचे निजांगी. हे ज्ञान मनाच्या अंगाने बोगा. कळलं? आता पुढे ऐसे हळुवारपण जरी अर्जुना, भगवान हे हळुवारपणे घ्यायचं आहे बरं. धसमुसळेपणा बोलता. आता ध्यानाला बसलं तर ती वरात आली, चालली. कधी व्हायचे जन्मपार, कधी ब्रह्म साक्षात्कार, जन्म कधी पार व्हायचे. पुढच्या वर्षी वरात इतकं गोड व्हायचं. पुढच्या जन्मी वरात जे पाहतात ना घाई घाई, ते वरात इथले घोडं होतात. पुढच्या आपले पुढं कोण असतं? घोडाच असतं. काय काय करायचं? वरात ज्याची चालली तो बिचारा अडकलाय जन्माचा. तुम्ही कशाला पाहताय? तुम्ही व्हाय, तुमचं ध्यान मोडू नका आणि जाऊ नका. वरात कधी गेली का नाही हे पण तुम्हाला कळलं नाही पाहिजे. इतक्या तुमच्या कानामध्ये शक्ती भरली पाहिजे, वैराग्य भरलं पाहिजे. म्हणून असं दिले, हे अर्जुना, ऐसे हळुवारपण जरी तरीच उपयोगा जाईल. पर्याय बजा धसमुसळेपणा, दांडगाई. आता काय आलो तिकडून बाहेर, तिकडून पाय दुखले, पटकन बसले, असं नाही चालू. मनाची तयारी करा आधी. आता मला एवढी कामं झाली, मला ध्यान करायचं. हळूहळू मनात प्रार्थना करा, तयारी करा मनाची, बुद्धीची. मग आसन टाका, मग हळूवार बसा. असं तर पटकन बसायचं, मग ते करा, कधी ध्यान व्हायचं. मुळच होत नाही. ती
तिकडे फोडणी टाकली, इकडे ध्यानाला बसले, तिकडे कुकर लावला, इकडे ध्यान चालले. What is this? उकडतं ध्यान. हा? शेवटी फुसफुस झालं ध्यान. एकदा फुसवला तीनदा फुसला आलं ध्यान. गृहिणी जरी असल्या तरी गृहिणींना सुद्धा आत्मा आहे. गृहिणी सुद्धा आत्मसुख घेऊ शकतात. गृहिणींना सुद्धा आत्मा आहे, सुखाची गरज आहे. गृहिणी आहेत त्याच इथं साधक आहेत, त्यांना सुखाची गरज आहे आणि म्हणून हे सगळं पाळणं साधकाचं काम आहे. मग काय दिलंय? ऐसे हळुवारपणे जरी नाही तर म्हणायचं नाही ज्ञानोबा राय करतील आमच्या कृपा कधी करतील आणि मला विचारल्याशिवाय कशी करतील. है ना, बीच में मेरे चालू नाही. एकच वाक्य सांगू आता. तरीच हे उपयोगा जाईल एरवी आघवी गोठी होईल मुक्या बहिऱ्याची. मुका बोलत नाही, बाहेर ऐकू शकते, दोघांची गाठ पडली. बाहेर म्हणत आहे कुठे चालला तर मुका दोघांच्या नुसतेच कोणापुढे काहीच कळत. अवघी गोठी होईल मुकया. गुरु सांगतोय एखादा असं करा तसं करा आणि शिष्य करतायत काय अर्थ कशाला काय असं होईल. पुरे गाता परी हे असो आता गवे न लगे श्रोते ते नंबर आहे किती दयाळू आहेत बघा. म्हणतात नको श्रोत्यांना जास्त तंग करायला नको. न लगे कळसावे जे अधिकारी येत स्वभावे निष्काम काम. आमचे श्रोते आहेतच तसे म्हणले, अधिकारी आहेत आणि निष्काम काम श्रोते आहेत. त्यामुळे हे ज्ञान सोपेपणाने पुढच्या गुरुवारपासून कळेल. पुंडलिक वरदा हा भाग आहे ना माझा. आता मजा आली. मयुरेश खूप वर्षांनी सांगते त्यामुळे मला येते प्रवचन कधी आपलं जे आम्ही पडणार तिकडे परवा चतुर्थी पुढच्या गुरुवारी ना बहुसंख्येने जमा सगळ्या एक